नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रेसिपीमध्ये। आणि आज बनवलेले आहे मस्त असं सॅरेलॅक, ते पण 6 महिन्याच्या वरच्या बाळांसाठी, जे की खूप जास्त हेल्दी आहे आणि मस्त असं घरी बनवलेलं असल्यामुळे ते हायजीन पण आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या बाळाला बनवून देऊ शकता आणि यामुळे बाळ तुमचे एकदम हेल्दी, सुदृढ एकदम असे राहतील। त्यासाठी हा एक माझा प्रयत्न आहे। तर मी पण माझ्या मुलीसाठी हेच यूज केलेलं आहे। तर हे बनवून तुम्ही 1 महिन्यासाठी स्टोर करू शकता आणि मस्त असं बनवून देऊ शकता लहान मुलांसाठी। चला बनवूया। तर त्यासाठी घेतलेला आहे मी मुगाची डाळ घेतलेली आहे, मखाणा आहे, साबुदाणे आहे, काजू बदाम आणि अक्रोड घेतलेले आहे, तसेच तांदूळ घेतलेले आहे। यामध्ये सर्व आता हे मिक्स करून किंवा वेगवेगळं असं भाजून घ्यायचं आहे। तर मी वेगवेगळं भाजून घेणार आहे। कढई घेतलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गाईचं तूप घातलेलं आहे, जे की घरी बनवलेलं आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये मखाना ॲड केलेला आहे। मखाना सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून तुपामुळे त्याला थोडासा असा क्रिस्पीनेस येतो आणि तूप ॲड केल्यानंतर खूप जास्त असं छान असा मखाना, त्याची टेस्ट पण लागते आणि क्रिस्पी पण होतो। तर तुम्ही पण जेव्हाही मखाना भाजणार तेव्हा त्यामध्ये तूप नक्की ॲड करा आणि असा सोनेरी होईपर्यंत आपला मखाना जो आहे तो भाजून घ्या। हे बघा आता झालेला आहे भाजून। मी आता हा काढून घेणार आहे। मखाण्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये असतं, म्हणून मखाना खूप जास्त हेल्दी आहे। त्यानंतर मी काजू बदाम आणि अक्रोड हे सर्व मिक्स केलेलं आहे, थोड्याशाच प्रमाणामध्ये घेतलेलं आहे। जसं की प्रमाण जे होतं ते आपलं 1 वाटी जसं तांदूळ होतं, 1 वाटी डाळ होती आणि साबुदाणे एकदम त्याचे थोडे 1 वाटीच्याही थोडे घ्यायचे, म्हणजे अर्धी वाटी पण नाही आहे, अजून थोडे कमी होते। अशा पद्धतीने जे प्रमाण आहे आणि 1 वाटी मखाणा होतं, त्यामध्ये मी थोडेसे म्हणजे 4-5 काजू, 4-5 बदाम आणि 4-5 अक्रोड एवढंच प्रमाण घेतलेलं आहे, कारण जास्त गरम होऊ नये त्यामुळे। तर हे बघा अशा पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तसेच आता आपल्याला पुढे तांदूळ, हे बघा एवढे घेतलेलं आहे मी। त्यानंतर मुगाची डाळ आणि त्यामध्ये मी साबुदाणा ॲड केलेला आहे। तर ते सर्व आता मिक्स करून भाजून घेणार आहे। लो गॅसवरती एकदम मंद ठेवायचा आहे गॅस आणि त्यावरती भाजून घ्यायचं आहे, जळाले नाही पाहिजे, अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। बदामामध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन ई असतं, तसेच काजूमध्ये कॅलरीज, हेल्दी फॅट्स आणि मॅग्नेशियम असतं। अक्रोडमध्ये ओमेगा 3 असतं, तसेच ब्रेन डेव्हलप होण्यासाठी खूप जास्त अक्रोडमध्ये मदत होते अक्रोडमुळे। त्यानंतर मखाणामध्ये तर कॅल्शियम आणि प्रोटीन असतं, तसेच मूग डाळीमध्ये पण खूप साऱ्या प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि फायबर पण असतं। तांदूळमध्ये एनर्जी देणारे पदार्थ असतात, जेणेकरून पचण्यास खूप जास्त मदत होते। तसेच मुगाची डाळ ही खूप जास्त हेल्दी आणि हलकी आहे, पचायला खूप जास्त हलकी असल्यामुळे मुलांना शक्यतो तुम्ही फक्त मुगाची डाळच सुरुवातीला द्या, इतर कुठली डाळ देऊ नका। नंतर हळूहळू त्याचं प्रमाण, जसं मुलं मोठे होतील तसं तसं तुम्ही त्याचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता डाळीचं। जसं की मिक्स डाळ करू शकता तुम्ही, अजून कुठली डाळ असेल ती तुम्ही ॲड करू शकता, पण सध्या तरी 6 महिन्याच्या वरतील बाळांना तुम्ही मुगाचीच डाळ द्या। डॉक्टरही हेच सांगतात, मुगाची डाळ खायला पचायला जड नसते, म्हणून तुम्ही मुगाचीच डाळ द्या। त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि आता हे वाटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। बघा मिक्सच वाटलेलं आहे मी आणि हे बघा अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे आणि हे आता मी काढून घेते आहे। हे बर्नीमध्ये भरून तुम्ही महिनाभरासाठी आरामात तुम्ही यूज करू शकता। तर याचं प्रमाण जे आहे ते 1 चम्मच घ्यायचं आहे। पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, म्हणजे गॅसवर ठेवल्यानंतर 1 चम्मच तुम्ही किंवा 2 चम्मच असं तुम्ही वाढवत चालू शकता। म्हणजे जसं आता 1 चम्मच बनवला तर नंतर हळूहळू तुम्ही 2 चम्मच 3 चम्मच असं हे बनवू शकतात। यामध्ये प्रयत्न करायचा की मीठ ॲड करायचं नाही आहे, बिना मिठाचं अळणी असंच बनवून द्यायचं आहे मुलांना, कारण मीठ जे आहे ते पचायला थोडंसं जड पण असतं आणि
त्यामुळे किडनी पण खराब होण्याची शक्यता असते लहान मुलांची, म्हणून शक्यतो मीठ तुम्ही अवॉइड करा लहान मुलांसाठी. आणि आता हे मी स्टोअर करून ठेवणार आहे, हे बघा महिनाभरासाठी. ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुलही विसरू नका. धन्यवाद.